अनेक वर्षांपासून मी वाचत आली आणि फॉर्च्युनेटली अजूनही ती सवय आहे. आणि अर्थात पुस्तकं कधी कधी कमी झालेली असतात माझ्या बाबतीत, कारण रात्रीचं वाचणं, मग तो दिवा पाहिजे, हे सगळं होतं, वयोमानं परत्वे. पण मग मी आयपॅडवरती वाचते. सगळे पुस्तकं डाउनलोड केलेली आहेत मला हवी ती. सगळे होतात, मराठी होतात, इंग्रजी होतात, सगळे मी दोन्ही वाचते. नाटकाच्या स्क्रिप्ट्सबद्दल सांगायचं तर नाटकाचे स्क्रिप्ट्स अर्थात आपल्याला म्हणजे हार्ड कॉपीमध्ये मिळतात आणि ते DTP वगैरे केलेलं असतं. अलीकडे पूर्वीची हस्तलिखित काही माझी आहेत नाटकाची स्क्रिप्ट, ती मी अजूनही जपून ठेवली. हस्तलिखित म्हणजे मला फारच त्याच्याविषयी एक वेगळीच आस्था आहे. आणि नाटकाच्या विषयी मला सांगायचं तुम्हाला, एक डिसिप्लिन असावी लागते हो. कितीही म्हटलं तरी चला नाटकाला चला, नाटक करा, असं इतकं सोपं माझ्यासाठी तरी नाही आहे ते. म्हणजे आता उद्या जर माझं नाटक असेल तर आदल्या दिवशी मी स्क्रिप्ट घेऊन बसते. मग भले ते मी माझ्या फोनवर डाउनलोड केलेलं असेल, पण ते स्क्रिप्ट वाचते. स्क्रिप्ट वाचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे थिएटर करता. कारण आपण नंतर हळूहळू गोळाबेरीज होते किंवा त्याच्यामध्ये ॲडिशन्स केल्या जातात, आपल्या लक्षातही येत नाही. अशा वेळेला पुन्हा तुम्हाला स्क्रिप्टकडे वळावं लागतं आणि सुरुवात कशाने केली हे बघावं लागतं. तर मुद्दा असा आहे की जेव्हा माझा प्रयोग असतो त्याच्या आदल्या दिवसापासून मी थोडीशी अस्वस्थ असते. कारण काय, नुसतंच वाचन नाही किंवा पाठांतर येतं जा आणि करा नाटकात काम, इतकं सोपं नाही होते. मला सुराचं फार महत्त्व वाटतं. तुम्ही कुठल्या सुरामध्ये नाटकाला सुरुवात करता. आणि ह्या नाटकाची सुरुवात मी माझ्या माझा सीन पहिला आहे, त्याच्यामुळे सबंध नाटकाचा जो सूर आहे तो मला लावायचा असतो. ती जबाबदारी माझी आहे, माझ्या सुरावरती अवलंबून आहे. मी सुरुवातीलाच तारसप्तकातला सूर लावला तर अख्खं नाटक काय 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 असं वर जातं, किंचाळण्याचं होतं ते नाटक, कारण सगळ्यांना उचलावा लागतो तोच सूर. तर सूर फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आवाजाची निगा राखणं फार महत्त्वाचं आहे. तर पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगेन की आवाजाची निगा मी कशी राखते, एक अभिनेत्री म्हणून, एक 70ला पोचलेली स्त्री म्हणून आणि एक माणूस म्हणून.